प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज. भोंदू कॅप्टन अशोक खरात याच्या सर्व गैरकृत्यांची सखोल चौकशी करा. महाराष्ट्र अनिष्टचे पोलीस आयुक्तांना निवेदन. स्वतःला कॅप्टन म्हणून घेणारा आणि राजकीय ज्योतिषी म्हणून मिरवणारा अशोक खरात याला नाशिक क्राईम ब्रांच युनिट 1 यांनी बलात्कारासारख्या अतिशय गंभीर गुन्ह्यात अटक केली. खरं तर मागील तब्बल 25 वर्षांहून अधिक काळापासून या भोंदूने नाशिक शहर तसेच इतरत्र बड्या लोकांना भविष्य वर्तवण्याचा बहाणा करून त्यांचे मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारे शोषण केले असल्याची महाराष्ट्र अनिसला दाट शंका होती. म्हणून त्याच्या आजपर्यंतच्या सर्व गैरकृत्यांची सखोल चौकशी करून सबळ पुरावे मिळवावेत आणि त्याच्यासह त्याच्याशी संबंधित सर्वांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र अनिसच्या वतीने नाशिक शहर पोलीस आयुक्त यांना सादर केले. निवेदनात पुढे म्हटले आहे की मोठमोठे प्रतिष्ठित लोक तसेच बडे राजकीय नेते मंडळी ह्या भोंदूंच्या पाठीमागे असल्याने त्यांचे पाठबळ आणि प्रोत्साहन मिळत असावे असा संशय व्यक्त केला जातोय. त्यामुळे त्यांनी नाशिकसह सिन्नर तालुक्यातील एका गावात मोठ्या प्रमाणात हा ज्योतिष सांगण्याचा आणि विविध धार्मिक कर्मकांड करण्याच्या नावाखाली लोकांचे विशेषतः महिलांचे शोषण करण्याचा उद्योग वाढवला. नोव्हेंबर 2022 मध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री त्यांच्या काही सहकाऱ्यांसह ज्योतिष जाणून घेण्यासाठी सदर भोंदूकडे गेले असल्याचे समजले होते. त्यावेळी महाराष्ट्र अनिसने ही बाब उघड केली होती आणि निषेध नोंदवला होता. तरीही या भोंदूवर त्यावेळी काहीही कायदेशीर कारवाई झाली नाही. कॅप्टन अशोक खरात यांनी जो ट्रस्ट स्थापन केला आहे त्यामध्ये काही राजकीय व्यक्तींचा समावेश असल्याचे म्हणणे आहे. या भोंदूचे 58 रहस्यमय व्हिडिओ सापडल्याने महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. त्यामध्ये अनेक बड्या हस्ती तसेच राजकीय नेत्यांचाही संबंध असण्याची दाट शंका आहे. त्यामुळे साहजिकच पोलीस तपास यंत्रणेवर राजकीय दबाव येण्याची ही दाट शंका अनिसने व्यक्त केली आहे. म्हणून आपण अतिशय सावधगिरीने या भोंदूच्या विरोधातले सर्व सबळ पुरावे मिळवावेत आणि त्याच्यासह ह्या अंधश्रद्धेच्या माध्यमातून झालेल्या शोषणाला कारणीभूत ठरणाऱ्या सर्वांवर कडक कायदेशीर कारवाई करावी असे निवेदनात म्हटले आहे. असे घडल्यास आजमितीला जोरात सुरू असलेल्या ज्योतिषांच्या भंपकबाजीला आणि त्या माध्यमातून होणाऱ्या शोषणाला मोठ्या प्रमाणात आळा बसण्यास मदत होईल. तसेच लोकांमध्येही ज्योतिषाचा फोलपणा लक्षात येईल अशी अपेक्षा अनिसने व्यक्त केलेली आहे. निवेदनावर राज्य प्रधान सचिव डॉक्टर TR गोराणे व राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे आदींच्या सह्या आहेत. न्यूज लोकतंत्र 18 ब्युरो, नाशिक.